नमस्कार, माझं नाव कोरडेकरण. मी ज्या ठिकाणी आहे तिथं 1 BHKचा प्लॅन आहे, तर तो कशा प्रकारे आपण प्लंबिंगचा फिटिंग करणार आहे ते तुम्हाला दाखवतो. ह्या रूममध्ये किचन होणार आहे एल टाईप. साधारण इथून वटा असा चालू होणार आहे इथपर्यंत. आपले बेसिंगचे सिंकचे पॉईंट इथं राहणार आहे. इथं 3 पॉईंट राहणार आहेत, एक रेग्युलर टाकीचा आणि एक बोरचा. ज्यावेळेस व्यक्ती मोटर चालू करतो त्यावेळेस डायरेक्ट इथं पाणी आलं पाहिजे, पाणी वगैरे हंड्यात भरायला. आणि इथं साईडला त्या कस्टमरचं म्हणणं आहे की इथे युटिलिटीचा वटा करा. त्यांची ही आयडिया खूप आहे, मला चांगली वाटली की हे सध्या खेडेगावात काम आहे. तर आपल्या खेडेगावातल्या बाया माणसाला असं प्रत्येक वेळेस काय ते बेसिंगमध्ये भांडे वगैरे धुत नाहीत, तर इथं एक युटिलिटीचा हे होणार आहे. एक 4 बाय 3.5चा वटा होणार आहे. तिथं बसून भांडे वगैरे धुण्यासाठी एक पॉईंट राहणार आहे. ह्या जागेवर टॉयलेट बाथरूमची फिटिंग होणार आहे. ह्या साईडला आपलं टॉयलेट राहणार आहे. 3 बाय 4चं टॉयलेट आहे हे. आणि ह्या साईडला आंघोळीचं बाथरूम आहे. आपल्या इथं सेंटरला वॉल मिक्सर राहणार आहे, वरती शावर आणि ह्या साईडला गिझरचे पॉईंट राहणार आहे. आणि असं ह्या वॉलला इथं आपले बेसिंगचा पॉईंट राहणार आहे, इथं टेबल टॉप बेसिंग राहणार आहे. ओके. आत्ता सांगितल्याप्रमाणे 1 BHKच्या प्लॅनला आपलं टॉयलेट बाथरूम आणि किचनची फिटिंग कशा प्रकारे केली आहे ते मी तुम्हाला दाखवतो.